नमस्कार, मी प्रेम जाधव. आपला आजचा व्हिडिओ आहे निबंध लेखन. निबंध कसा लिहावा किंवा निबंध म्हणजे काय, निबंधाचे प्रकार काय, या सर्वांचा अभ्यास आपण आज निबंध लेखन या आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत. तर निबंध लेखन शिकताना निबंध म्हणजे काय हे आधी आपण थोडंसं बघूया. निबंध हा शब्द कसा आहे बघा. नि अधिक बंध म्हणजेच नियोजनबद्ध शब्दांची बांधणी. नि म्हणजे नियोजनबद्ध, बंध म्हणजे बांधणी. नियोजनबद्ध शब्दाची बांधणी म्हणजे निबंध. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक मुलगी असते, ती छानपैकी बागेतली फुलं वेचते आणि एक गजरा बनवते. त्या गजऱ्याचं फार कौतुक होतं घरामध्ये, कारण तो गजरा विणताना ती काय करते माहिती आहे का, व्यवस्थित चांगली फुलं घेते, गोंडस फुलं घेते, रंगबिरंगी घेते, खराब फुलं बाजूला करते आणि छान गजरा बनवते. निबंध हा तुमच्या गजरासारखाच पाहिजे, छानसं पाहिजे, विणलेला, बांधलेला, नियोजनबद्ध. म्हणून नियोजन शब्दांची मांडणी, बांधणी म्हणजे निबंध. आता निबंधाचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण निबंधाचे प्रकार सुद्धा आपल्याला माहिती आहेत. तर निबंधाचे एकूण 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार तुम्हाला सांगतो, तो म्हणजे तात्विक निबंध, तत्वनिष्ठ निबंध. त्याला शब्द आहे दुसरा, चिंतनात्मक निबंध, चर्चात्मक निबंध. बघा, हा जो निबंध असतो, ह्या निबंधामध्ये तुमचे विचार, तत्व मांडायचे. हा निबंध प्रकारामध्ये उदाहरणं कोणते? तर उदाहरणार्थ विज्ञान शापकी वर्धन, आजचा विद्यार्थी शिस्तप्रिय की बेशिस्त, आजचा विद्यार्थी परीक्षार्थी की ज्ञानार्थी, किंवा आजच्या चालू घडामोडीवर एखादा तुम्हाला जर समस्येवर प्रश्न येऊ शकतो. प्रदूषण आहे किंवा लोकसंख्या आहे, महागाई आहे, यावर तुम्हाला आता कुठलाही निबंध येऊ शकतो. सध्या जैविक समस्या आपल्याला भेडसावत आहे. कोरोनासारखं जो व्हायरस पसरलेला आहे, म्हणजे जैविक व्हायरस, कुठलाही चालू घडामोडीवर तुम्हाला हा विषय येऊ शकतो. तुमचे विचार मांडू शकता. मग हा निबंध तुम्ही समृद्ध कसा करू शकता, म्हणजे चांगल्या प्रकारे कसं काय लिहू शकता, तर त्यासाठी तुम्हाला खूप वाचन हवंय, पुस्तकांचं वाचन हवंय. वर्तमानपत्र तुम्ही वाचली पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचता, पुस्तकं वाचता, तेव्हा तुमच्या विचारांना एक पकड निर्माण होते, एक तात्विक अधिष्ठान प्राप्त होतं आणि तुम्ही छानपैकी लिहू शकता. तर एकंदरीत तुम्ही छानपैकी वाचलं पाहिजे आणि लिहिलं सुद्धा पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हा जो निबंध आहे, हा तात्विक निबंध आहे. या तात्विक निबंधामध्ये तुम्हाला कल्पनेला वाव नाही आहे, कल्पना विलास अजिबात नाही आहे, किंवा कल्पनेचे विश्वात जायचंच नाही आहे. जे सध्या चालू आहे ते सत्य आहे, ते तुम्हाला लिहायचं. त्यानंतर दुसरा प्रकार आपला शिकायचा, तो म्हणजे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंध हा तुम्हाला लिहित असताना तुमच्या लक्षात आला असेल, शब्दातच अर्थ आहे त्याचा, वर्णन करणं. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलेलात किंवा स्थळाला तुम्ही भेट दिलेली, तिथलं वर्णन तुम्हाला करायचं. उदाहरणार्थ, मी अनुभवलेली सहल, मी पाहिलेला अपघात, तुम्ही जो अनुभव घेतला त्याचं वर्णन तुम्हाला करायचं. आता ह्या वर्णनामध्ये सुद्धा तुमची भाषाशैली खूप महत्त्वाची आहे. भाषेत सौंदर्य हवंय, अलंकारिकपणा हवाय. कारण तुम्ही एखादी सहल करून येता आणि तुमच्या मित्राला सांगता, ते सांगणं वेगळं, आणि तुम्ही निबंध रूपात लिहिता ते वेगळं. ते कुणीतरी वाचलं पाहिजे. म्हणून भाषेमध्ये सौंदर्य फार गरजेचं आहे. आता हे भाषेमध्ये सौंदर्य कसं काय तुम्ही आणणार, त्यासाठी पुन्हा एकदा वाचन, चांगली प्रवास वर्णनं वाचा तुम्ही. ही प्रवास वर्णनं वाचल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल
म्हणजे मोठमोठे लेखक आहेत, त्याची प्रवास वर्णनं आहेत, ती तुम्ही वाचा. ती वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की कसं लिहायचं वर्णनात्मक. किंवा असंही करा, जर तुम्ही नाही प्रवास वर्णनं वाचली, पण तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी भेट घेता, तेव्हा ती नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा. काहींना दैनंदिन लिहायची सवय असते बघा, त्यांना हा प्रकार छानपैकी लिहिता येतो, कारण ते काय घडलं ते लिहून ठेवतात. मग लिहिता लिहिता त्यांच्या शब्दांमध्ये समृद्धी वाढत जाते. तसंही तुम्हाला एक सल्ला आहे की तुम्ही असं कुठे गेला तर ते लिहून काढा. नका रोज नका, पण जेव्हा गेला तेव्हा नेमकी ती नोंद करा, लिहा. तुमचं वर्णनात्मक जी नोंद आहे किंवा वर्णनात्मक जी गोष्ट आहे ती आपोआप सुधारलेली असेल. घेतलेला अनुभव तुम्हाला छानपैकी लिहिता आला पाहिजे, असा वर्णनात्मक निबंध. आपल्याला पुढचा प्रकार शिकाय आत्मकथनात्मक निबंध. आत्मकथनात्मक निबंधाच्या शब्दामध्ये आत्मकथन अर्थात आत्म म्हणजे मी किंवा स्वतः, कथन म्हणजे कथन करणं. या निबंध प्रकारामध्ये स्वतःचं आत्मकथन करणं म्हणजे नक्की काय करणं. मी उदाहरण आधी तुम्हाला सांगतो बघा. फाटक्या पुस्तकाचे मनोगत, किल्ल्याचे मनोगत, फळ्याचे मनोगत, फुलांचे मनोगत, हत्तीचे मनोगत, गहाळ सैनिकाचे मनोगत. मनोगत किंवा आत्मवृत्त म्हणजे तिथे मनोगतच्या जागेवर आत्मवृत्त शब्द सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तर हे मनोगत व्यक्त करायचं म्हणजे नक्की काय, तर मनातल्या भावना व्यक्त करायच्या. निर्जीव वस्तू बनवते, सुईचे आत्मवृत्त निर्जीव वस्तू आहे, ती बोलते अशी कल्पना करून ते वृत्त मांडलं जातं, म्हणजे मनातल्या भावना मांडल्या जातात. या निबंध प्रकारामध्ये ज्या व्यक्तीच्या, पदार्थाच्या, वस्तूच्या भावना व्यक्त केल्या जातात, तिच्या जीवनाबद्दल वर्णन केलं जातं. आता हा निबंध प्रकार बऱ्याचदा मुलं जे लिहितात त्या आणि कसा लिहिला पाहिजे हा थोडासा मी तुम्हाला खरं तर स्पष्टीकरण देतोय, कारण ते फार महत्त्वाचं आहे. कारण या निबंध प्रकारामध्ये ती जी वस्तू बोलते ती वस्तू विद्यार्थ्याला त्या जागेवर जाऊन किंवा त्या लेखकाला किंवा जो लेखन करतो त्याला त्या जागेवर जाऊन बोलायचं. म्हणजे जर फुलाचे आत्मवृत्त असेल तर फुल तुम्हाला व्हायचंय, फुल तुमच्याशी बोलणार नाही किंवा तुम्ही फुलाशी बोलणार नाही, तर फुल म्हणजे तुम्ही आहात, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ज्याचं मनोगत व्यक्त करायचं किंवा लिहायचं आहे तर ती वस्तू तुम्ही आहात अशी कल्पना करून ते लिहावं लागतं. आणि म्हणून बऱ्याचदा मुलं जी हा निबंध लिहिताना चुका करतात. म्हणजे उदाहरणार्थ असं करतात, मी शाळेतनं आलो, दप्तर फेकून दिलं, थोडा थकवा झाला, मग लवडलं, तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज आला, मी कानोसा घेतला, बघतो तर काय, तो आवाज माझ्या दप्तराचा होता. अरे काय रे, तू मला फेकून दिलास, शाळेत चांगला वापर केलास आणि इथे चक्क फेकून दिलं, अरे मला पण लागतं ना. असं जर तुम्ही लिहिलं असेल तरी सुद्धा तो दप्तर तुमच्याशी बोलता असं वाटलं नाही पाहिजे, तर दप्तर तुम्ही आहात असं वाटलं पाहिजे. काय रे वा, शाळेमध्ये असताना मला तू जपलंस आणि घरी आला डायरेक्ट फेकून दिलंस. हे फेकून देणं बरोबर नाही आहे का. मला पण लागतं ना, जसं तुला लागतं तसं मला लागतं. वा वा वा, छान सुभाषित लिहिलं रे तू माझ्या अंगावर. तुला खरं सांगू, मला आनंद कधी वाटतो जेव्हा तू छानपैकी सुभाषित माझ्या अंगावर लिहितोस. कधी कधी तुम्ही छान रंगबिरंगी खडे घेऊन चित्र काढतात ना, तेव्हा मला छान वाटतं. मला असं वाटतं की माझा आज वाढदिवसच आहे. फळाचे आत्मवृत्त, फळात तुम्ही आहात अशी कल्पना करून लिहायचं आहे. तर असा हा आत्मवृत्तपर निबंध तुम्हाला लिहिता आला पाहिजे, याची तुम्हाला. पुढचा प्रकार आहे कल्पना विस्तार निबंध. कल्पना विस्तार किंवा कल्पना प्रधान निबंध. हा कल्पना प्रधान निबंध समृद्ध कसा करायचा, हा ओळखायचा कसा, सोपं आहे. मला लॉटरी लागली तर, मी पंतप्रधान झालो तर, सूर्य मावळला नाही तर, सूर्य उगवला नाही तर, तरच्या स्वरूपातला निबंध. मला लॉटरी लागली तर, यामध्ये फार तुम्हाला संधी कल्पना विलासला खूप तुमची कल्पना प्रगाढ अशी मांडू शकता त्यामध्ये तुम्ही आणि लिहू शकता. असा प्रकार बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोपा आणि सहज वाटतो. जरी हा सोपा आणि सहज जरी वाटला तरी भाषेचं सौंदर्य मात्र थोडंफार का होईना तुम्ही वापरण्याचा यामध्ये प्रयत्न करा. हा जो प्रकार होता कल्पना प्रधान किंवा कल्पना विस्तार निबंध. पुढचा निबंध प्रकार आहे तो निबंध प्रकार म्हणजे चरित्रात्मक निबंध. यामध्ये एखाद्या व्यक्तीचं चरित्र, तो महापुरुष असेल किंवा ती व्यक्ती मोठी असेल किंवा कुणी असेल, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. उदाहरणार्थ, अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले,
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे विनोदी लेखक पु ल देशपांडे, माझे आवडते शिक्षक, हे त्याची उदाहरणं आहेत. तेच तुम्ही अगदी 3री ते 5वी पर्यंत गेला तर तुम्हाला असे माझे बाबा, माझे आजोबा, माझी ताई, माझी आई, हा चरित्रात्मक निबंधाचा प्रकार आहे. मग हा निबंधाचा प्रकार चांगला करण्यासाठी काय करावं? चांगली चांगली चरित्र तुम्हाला वाचावं लागतील. लक्ष्मीबाई टिळकांचे चरित्र स्मृतिचित्र नक्की वाचा. आमचा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधवांचं ते पुस्तक वाचा. फार पुढे नाही तर अगदी प्रत्येकाने वाचलं पाहिजे, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत. ते पुस्तक म्हणजे श्यामची आई, साने गुरुजी यांचं पुस्तक आहे. असे जर तुम्ही चरित्र वाचले तर चरित्रात्मक निबंध तुम्ही छानपैकी लिहू शकता. म्हणजे तुमचं पुस्तकांचं वाचन पाहिजे, इथेही ते चालू. असा चरित्रात्मक निबंध लिहित असताना तुम्हाला मात्र वास्तविकता लिहायची. तिथं कुठल्याही प्रकारे कल्पनेला वाव नाहीये. तुम्ही भाषेला सौंदर्य आणा, पण कल्पनेला वाव नाहीये. तुमची जी माहिती आहे ती माहिती तुमची अचूक हवी. कारण महात्मा गांधींबद्दल तुम्ही लिहिता तर ती माहिती तुम्हाला अचूक लिहायची. तिथं तुम्ही कल्पनेची भरारी नाही मारू शकत. फक्त ही एवढी अट लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे निबंधाचे आपले 5 प्रकार आपण शिकलेलो आहोत. हे निबंधाचे 5 प्रकार माहिती असणे फार प्रत्येकाला गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या प्रकारानुसार उद्या तुम्ही साहित्यिक व्हाल किंवा निबंध लेखक व्हाल, विद्यार्थी म्हणून तर माहिती पाहिजेच. तर तुम्हाला हे 5 प्रकार माहिती असले पाहिजे. आता हा जो भाग झाला हा निबंधाच्या प्रकाराचा भाग झाला. आता पुढचा असा आणि अतिमहत्वाचा भाग म्हणजे आता आपण अतिशय महत्त्वाचा भाग शिकूया, तो म्हणजे निबंध कसा लिहावा. म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी किंवा एकंदरीत जरा निबंध छानपैकी लिहायचा असेल अशा व्यक्तीला, तर निबंध कसा लिहावा यासाठी तुम्हाला निबंधाचे 3 अंगे माहीत पाहिजेत. पहिलं अंग आहे सुरुवात, दुसरं अंग आहे मध्य आणि तिसरं अंग आहे शेवट. तर निबंधाची सुरुवात कशी असावी? निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. निबंधाची सुरुवात अशी असावी की त्या निबंधाला त्याने हात नाही घातला पाहिजे, निबंधाकडे तो झुकला पाहिजे. आता उदाहरणार्थ मी निबंध घेतला की मी पक्षी झालो तर. माझा पेपर होता म्हणून मी घाई गडबडीत निघालो, रिक्षात बसलो तर समोर बघतो तर रहदारी. मी रिक्षावाल्याला विचारले रहदारी बाजूला होईल की नाही, कमी होईल की नाही. रिक्षावाला बोलला कदाचित पाऊण तास 1 तास लागण्याची शक्यता आहे. आणि माझा पेपर बोंबला. मी निराशाने आकाशाकडे पाहिलं तर पक्षी स्वैरपणे संचार करत होते. म्हटलं आता मी पक्षी असतो तर लगेच उडून गेलो असतो. पण खरंच मी पक्षी झालो तर. निबंधाची सुरुवात तुम्हाला आकर्षक करायची. आता आकर्षक करण्यामागे फक्त हे मी उदाहरण दिलं हेच दिलं पाहिजे असं नाही. हे माझं उदाहरण दिलं. तुम्ही छानपैकी सुभाषित लिहू शकता, कवितेने सुरुवात करू शकता, एखाद्या चर्चेने करू शकता, एखाद्या संवादाने सुद्धा करू शकता. तर इंग्रजी एखादं सुभाषित चांगलं त्याच्याने करू शकता. तर आकर्षक अशी सुरुवात करा. त्यानंतर निबंधाचा मधला भाग म्हणजे मध्य, त्याला आपण निबंधाचा गाभा म्हणतो. तर या निबंधामध्ये तुमचे विचार मांडायचे. आधी 5 मुद्दे बाजूला काढा, 5 किंवा 6. त्यावर तुम्ही छान तुमचे विचार मांडा, ते विषयालगत. तर छानपैकी तुमचे खरे विचार तुम्हाला इथं लिहायचे आणि स्वतंत्र असा परिचित केला एक एक मुद्द्याचा तर अतिशय खूप आणि छानच आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला पुस्तकाचं वाचन आहे किंवा हे सगळे प्रकार तुमच्या समोर पाहिजेत. लिहिताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते सगळं त्यामध्ये घ्यायचं आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे समारोप. निबंधाचा समारोप हा छान झाला पाहिजे. जशी सुरुवात छान झाली समारोपही छान झाला पाहिजे. कदाचित तो चटका लावणार असेल तर अतिशय उत्तमच. उदाहरणार्थ मी पक्षी झालो तर मी शेवट असा करू शकतो, कारण मध्यकामध्ये मी सांगणार मी हे करेन ते करेन किंवा असं करेन तसं करेन. पण नंतर तुम्ही असंही म्हणाल जर मी पक्षी असताना कुणी जर मला एखाद्या शिकाऱ्याने खुबीने जाळं टाकलं किंवा गोळी मारली तर मी क्षणात गतप्राण होईल. त्यापेक्षा मी माणूसच बरा आहे. मी माझ्या परीने असा समारोप केलेला आहे. तर तुम्ही छानपैकी एखादं वैचारिक मांडणी करून किंवा एखादा तुमचा विचार परखड मांडून तुम्ही समारोप करू शकता. समारोपचा स्वतंत्र असा परिच्छेद करा. म्हणजे निबंध असा दिसतानाच अगदी तो गजऱ्यासारखा, अर्थात मध्य, सुरुवात, मध्य आणि शेवट या 3 अंगाने तो सजलेला दिसला पाहिजे. एकंदरीत निबंध चांगला होण्यासाठी तुम्हाला म्हणी, वाक्प्रचार यांचाही तुम्ही छानपैकी वापर करू शकता. म्हणजे भाषिक कौशल्य तुम्हाला वापरायचे, भाषिक सौंदर्य तुम्हाला विकसित करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला वाचन आहे किंवा तुम्हाला सराव आहे. निबंधाचा तुम्ही सराव करा. चांगल्या प्रकारे तुम्ही सुद्धा निबंध लिहाल. एकंदरीत मी माझ्या आजच्या सांगण्यानुसार किंवा आजच्या मराठीचं जी तुम्हाला माहिती दिलेली आहे या माहितीनुसार तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला नक्कीच निबंध चांगल्या प्रकारे आता लिहिता येईल.
आणि म्हणून आत्ताचा जो माझा व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला म्हणून नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. छान वाटला की कसा वाटला आणि लाईक करा. जर तुम्हाला तो खरोखर आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता, कारण तो तुम्हाला सर्वस्वी अधिकार आहे. पण आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि मग मुख्य म्हणजे आम्हाला महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे चॅनल सुरू करतो हे जी माहिती करतो यासाठी खूप वाचन वगैरे करतो किंवा खूप आमची धडपड असते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची. त्यासाठी फक्त एक पोस्ट पावती म्हणून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. तेही तुमच्या हातामध्ये सर्वस्वी अधिकार आहे. सबस्क्राईब करण्याचं कारण असं की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर पुढचा आमचा व्हिडिओ तुमच्यासमोर लगेच येईल. बाजूलाच बेल आहे, ते बेल